नमस्कार. मी रमेश पार्वती पांडुरंग बोरकर तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक मंगलमय स्वागत करतो. यूट्यूब चॅनल राजरत्न रमेश नावाचं माझं जे यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी मी स्वतः आपले मनपूर्वक स्वागत करतो. छोटे मोठे विषय घेऊन आपणासमोर मी सातत्याने येत असतो. आजही एक असाच विषय घेऊन मी आपणासमोर आलेलो आहे आणि या राजरत्न रमेश यूट्यूब चॅनलवर छोट्या मोठ्या विषयांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सामाजिक प्रबोधनाचे विषय पोहोचावेत आणि समाजामध्ये जागृती व्हावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हा छोटासा प्रयत्न करत असतो. आज दिनांक 14 जानेवारी 2026 अर्थात आज मकर संक्रांत आहे. आपल्या बहुजन समाजामध्ये विविध सण उत्सव असतात आणि आपला संपूर्ण बहुजन समाज या विविध सण उत्सवांमध्ये सातत्याने रममाण झालेला असतो. पण माझी एक विनंती आहे तुम्हा सर्वांना की प्रत्येक सण उत्सव हा आपण नक्की साजरा केला पाहिजे, परंतु साजरा करत असताना तो सण उत्सव त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. सत्य असत्य समजून घेतलं पाहिजे आणि त्यातलं सत्य समजून जे सत्य आहे, जे मनाला पटत आहे, त्या गोष्टी आपण स्वीकारून त्या पद्धतीने सण उत्सव आपण साजरे केले पाहिजेत. आणि म्हणून आजची जी मकर संक्रांत आहे ही आपण घरी नक्कीच साजरी करूया. परंतु ती साजरी करत असताना मकर संक्रांत हा जो शब्द आहे हा अत्यंत अर्थपूर्ण, त्या शब्दातील प्रत्येक अक्षर हे अक्षर आपल्याला एक विचार देत असतं आणि म्हणून आपण खोलवर जाऊन या मकर संक्रांत या शब्दातील प्रत्येक अक्षरावर आज आपण बोलणार आहोत. मकर संक्रांत या शब्दातील प्रत्येक अक्षरावर एक छोटंसं काव्य या ठिकाणी मी केलेलं आहे. तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. तर मी हे काव्य आपणासमोर सादर करत आहे. मकर संक्रांत. मनातील अज्ञान अंधश्रद्धेची मलिनता दूर करू. मनातील अज्ञान अंधश्रद्धेची मलिनता दूर करू. कर्तव्यात आपण सदा उभे राहू. कर्तव्यात आपण सदा उभे राहू. रस्ता जागृतीचा, मानवतेचा आपण नित्य धरू. रस्ता जागृतीचा, मानवतेचा आपण नित्य धरू. संस्कारमय नवपिढी आपण घडवू. संस्कारमय नवपिढी आपण घडवू. क्रांतीसाठी सक्षम मन मस्तिष्क घडवू. क्रांतीसाठी सक्षम मन मस्तिष्क घडवू. तत्परता सदा सर्वदा कृतीत ठेवू.
तत्परता सदा सर्वदा कृतीत ठेवू. बंधू भगिनींनो, या ठिकाणी मकर संक्रांत या शब्दातील प्रत्येक अक्षरापासून या ठिकाणी मी काव्य तयार केलेलं आहे, आपणासमोर सादर केलेलं आहे. हे प्रत्येक मकर संक्रांत या शब्दातील प्रत्येक अक्षर आपल्याला एक विचार देऊन जातो, काहीतरी सांगत असतं. आणि तो विचार जर आपण समजून घेतला तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ आणि आपण प्रगतीकडे नक्कीच वळू. मात्र आपण त्या सण उत्सवातील जो सत्य भाग आहे तो समजून घेतला पाहिजे. आणि एकदा का आपल्याला सत्याची ओळख झाली की मग आपण नक्कीच प्रगतीकडे जातो. आणि आपल्या सर्व महापुरुषांनी, अगदी तथागत गौतम बुद्धांपासून ते अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, या साऱ्या महापुरुषांनी आपल्याला मानवतेचा रस्ता दाखवला, समतेचा मार्ग दिला. किंबहुना आपण आपल्या महापुरुषांना समजून घेतलं नाही. आज वेळ आलेली आहे, आपण आपल्या महापुरुषांना समजून घेऊया, त्यांच्या विचारांना समजून घेऊया. आणि एकदा का महापुरुषांना आपण समजून घेतलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये भरभराट व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून या आजच्या व्हिडिओचा शेवट करताना मी पुन्हा म्हणेन, विचारांचा हा खजिना साठवूया मनात. विचारांचा हा खजिना साठवूया मनात. सर्वांना हॅपी संक्रांत. विचारांचा हा खजिना साठवूया मनात. सर्वांना हॅपी संक्रांत. मकर संक्रांतीच्या पुनश्च एकदा आपण सर्वांना मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा. आणि आजचं हे काव्य मी आपणासमोर सादर केलेलं आहे. माझं जे यूट्यूब चॅनल आहे राजरत्न रमेश नावाचं, या चॅनलवरती अनेक व्हिडिओज मी आपणासमोर सादर केलेले आहेत. हा जर चॅनल आपल्याला आवडला असेल, माझे व्हिडिओज जर आपल्याला आवडले असतील तर त्याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर कमेंट्स करायला मात्र विसरू नका. या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ संदेश तुम्हाला कसा वाटला, तो आवडला का, मग त्यातील कोणता विचार तुम्हाला आवडला, तो का आवडला, या संदर्भात आपण कमेंट्स नक्की करा. तुमची कमेंट्स ही माझी ऊर्जा असेल, माझी एनर्जी असेल. आणि म्हणून फक्त व्हॉट्सॲपवरती मला लाईक करू नका, माझ्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत तुमचे विचार पोहोचवा. तुमचे विचार ही माझी एनर्जी आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो की माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना जय जिजाऊ, जय भारत, जय संविधान, जय भीम.